नमस्कार मंडळी, वेलकम टू ब्लॉग ऑन ओंकार ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे पार्टी रिसॉर्टला विरारला. नेहमीप्रमाणेच सकाळचे 7:30 वाजले आणि आम्ही निघालो आहोत आपल्या ऑफिसवरून. आणि आता सगळे आपल्या गँगची तुम्हाला भेट गाठवतो. त्याच्या आधी पटापट आपल्या ट्रेन पकडायची आणि पोहोचायचं पहिलं स्टेशनला. सो स्टेशनला पोहोचतो, सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो आणि स्टेट्यून मंडळी. आजचा पार्टी रिसॉर्ट तुम्हाला एक्सप्लोर करायचा आपल्या या चॅनलमध्ये. आणि चला स्टेट्यून. सो फर्स्ट इंट्रोड्यूस आकाश साहिद, हमारा बंदा है और एक कैश लेके आए क्योंकि कितना देने का भाई 80 रुपीज़. सो मालाडला गाडी पार्क केली आहे, फॅन पार्क आहे 100 रुपये आणि रिसिप्ट, कारण की इकडे पॅन पार्क आहे आणि तासाचे 20 रुपये. संध्याकाळी 8 कितना बजे 6 बजे गाड़ी रहेगा ना अपना. हाँ 6 बजे 6-7 बजे गाड़ी रहेगा तो उसका 80 रुपीज़ चार्जेस है. तो गाड़ी सेफ रहने चले. थैंक यू सो मच. इसका तुझे जीपे मिल जाएगा बॉस. थैंक यू. चलो लेट्स गो. अभी ट्रेन पकड़ने का अपन को. हँडल होत नाही का? ओके थँक्यू. त्यांचे पास काढत नाहीत, जे तिकीट काढत नाही त्यांची कशी गाता होते माहिती आहे काय? बघा अशी गाता होते. कुठे गेला तो? ए बाबा कुठे गेला? हे कुठे गेला? कुठे 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 जो? हां ये बघा ह्याला बघा कशी गाता घेतला नाही. बघा तिकीट नाही निकालते, पास निकालते. हे पप्पू हो तुम्हाला सोपन दे. जे तिकीट काढत नाही, ते पास काढत नाही, त्यांची अशी वाटतं असं. त्याच्यामुळे मी ट्रेनने येत ना, आपण शेटला का आपण डायरेक्ट ट्रेन गाडी फिरतो. हे सांग तुला सांगतो मी, ट्रेनचं तिकीटने पास काढत जा. ऐकत जा जरा करावडे, कळाला काय? ये नवाबी शौक तेरे बनकर फर्स्ट क्लास चुप बैठ और चल अभी नॉर्मल क्लास में. इसी क्लास का पास है तो एसी से निकल जा. तुम गरीब लोग के साथ में. हम लोग कुछ पढ़ी नहीं है तो एसी से निकल जा. हम लोग आ रहे सब नॉर्मल. हम लोग नॉर्मल से आ रहे हैं. हम लोग गरीब आदमी है, हम लोग को इधर पगार नहीं पुरता है. नाला से ऊपर गरीबों का सहारा. तुम एसी में जाओ, समझे ना. ट्रेन मध्ये बसून फक्त 2 मिनिटांना झाली. 2 मिनिटं. हा माणूस बघा काय वाटतो का याला. हा बघा फुल सो गया भाई. नतीजा अच्छा नहीं लग रहा है तो सोने दे. डायरेक्ट देखते हैं विरार में. आम्ही उतरलो नालासोपारा मार्केटला. करावडे आम्हाला घेऊन आले, नालासोपारा मार्केट फिरवत आहे. आणि आता बघू इकडे काय काय आहे. ह्यांच्या घरात त्यांनी आणलं, लग्नाच्या आधीपासून सवय करून घेतो भाव आपला शॉपिंग करायची. बघू इकडे काय 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 बघतो. हे काय काय घरात त्यांनी काय काय सांगितलं नाही एवढा. भाजी अरे इकडे भाजी पण ये पुरी. काय वांगी, हा वांगी बिंगी घेतोय का खरा नाही. आला रोजची म्हणजे याचे मंडई ठरलेली आहे, भाजी मंडई. अजून काय पुढं घेतोय काय पाहिजे काय तो मी कडे हरवायचो इकडे वर. अच्छा आयुष्यात. अरे हा दापोलीसारखा वाटायला लागला मला. दापोली कशी भाजी मंडई तसा कुंभळ्याचा भाजी मार्केट आहे काय. भाव आपला कोथिंबीर घेतोय एक जोडे. भाव भावा एक बोलू काय लुटला 20 रुपये एवढी जोडी. हा त्या गावाला 10 रुपये घेतली असती मांडूपला आपल्या. हे वांगी पाहिजेत ना वांगी. अरे काय चाललंय समजाय ना मला. घे बाय वांगी बिंगी घे ले चांगले बघून घे. म्हणजे कसं माहिती आहे पोरगा बकरा लग्नाच्या आधी ट्रेन होतोय. मार्केटवरनं बायको बोलली की हो भाजी घेऊन या की टेंडी गवार भेंडी काय वाटाणे बिटाणे फ्लावर वगैरे जो काय असेल कारली बिरली भोपली मिरची जो काय असेल तर आयाडी हा पोरगा रेडी आहे.
वांगी मी घेत आहे. बार्गे ना 20 रुपये पाव वगैरे. मी पण आयुष्यात कधी असा केला हो. वांग कोथिंबीर घेतला नाही बा. वांग्याची कापा करणारच काय घरात आज. अजून काय घ्यायचं आहे हा एवढा आपल्या रिसॉर्टला जायचं अजून. थांबा जरा स्टेटून भाव आपला काय बघतोय मार्केटला बघूया. फायनली पोहोचल्या वैभवच्या बिल्डिंगच्या इथे. आम्ही खायला काय भेटलं बघतं हे कॅडबऱ्या, एक सिल्कची ओरिओ आणि फ्रुटनट. तुमच्या एरिया का मोठासा का भेटत नाही का रे? मोठे बिस्किट पुढे हां सगळा छोटा ब्रँडेड वस्तू पाहिजेत ना भाई. मोठा बिस्किट पुडा पण यांच्याकडे फक्त 10 वाला बिस्किट पुडा बोलतो. त्याच्यापेक्षा मोठा बिस्किट पुडा ना 10 वाला बिस्किट पुडे ठेवतो. असा कसं झालेलं यार. हे रूल झाला बदला तुम्ही समजलं ना. सो आता आलो दीदीकडून आणि आता या आहे आपली भाची. नमस्कार. आणि आता जातो वैभव करावडे यांच्या घरी. बघूया वैभव करावडे. गेट खोला रे बाबा. पाटलांच्या घरी जायचं. किती फ्लोअर आहे हा कितवा टॉपला बाय म्हणजे. सो चला तर म्हणजे आता वैभवच्या घरातून निघतं आणि हा वैभवचा बिल्डिंगचा एरिया. सो आता डायरेक्ट पप्पू सोलकर आलेले आहेत आमच्यासोबत. सो पप्पू सोलकरने आम्ही निघालो आता रिसॉर्टला. चलो स्टे ट्यून. आजच्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे. आणि करावडेंची आयाभुजा यो. अरे मेरे पप्पू नको टेन्शन नको घेऊ. बघितला तो 7534 MH04 DB या गाडीचा इन्शुरन्स क्रॅपमध्ये गेलेला आहे. कुठं कोणाला भेटली तर डायरेक्ट RTO जमा करून टाका. आता आहोत आम्ही नालासोपाच्या गलियों में हम लोग घूम रहे. हमारे करावडे से हमको घुमा रहे हैं सबको. आणि मजा येते भाई. इकडनं एकदम गावासारखे रस्ते गोव्यासारखा थोडा फिलिंग व्हायचा. गावासारख्या कोकणाच्या करावड्यांचा नाला सोपारा. यांचा नाला सोपारा. सो स्टे ट्यून. मला एक गोष्ट समजत नाही आहे. हे दोघं पण नाला सोपाऱ्यातले आहेत आणि इथला रिसॉर्टचं लोकेशन माहिती नाही आहे. नुसते फिरवत आहेत. मला काय समजत नाही का कशाला नाला सोपारा जाता तुम्ही. आमच्या भांडुपला या. अख्ख्या भांडूप फिरवतो तुम्हाला लोकांना मी. असा कसा असतो काय. हे दोन सोंगटे करावडे आणि सोलकर काय हा लागून दे. गाडी समोर बघ बलेनो येते. ओ काका फणस देत आहे. कापाय की बर काय बाय कडक. हा खाटताय आम्हाला नको. आम्ही नॉलेज नाही खात. जरा मला जरा गावाला आल्यावर का जरा वाटतोय. नारळाची झाडं बिडा आहे तिकडं. भारी आहे मस्त आहे. चला पोहोचूया पहिला रिसॉर्टला. भूक जाम लागले. तो आता नाश्ता बघूया नाश्त्याला काय आहे. तुम्हाला दाखवतो मी नाश्त्याला काय आहे तो. इकडे भरपूर रिसॉर्ट आहेत तुम्हाला बघायला मिळतील. तो आपल्याला जायचं आहे पाटील फार्म हाऊस. चलो पाटील रिसॉर्ट. चांगल्या बोले हो पट्ट्या आहे रिसॉर्ट. ट्यूबिक घ्यावायचे कोणाला घ्यावा. पाटील रिसॉर्ट. ओ पब्लिक गाडी पार्क करू पाहिजे. आपला लॉकर भेटलेला आहे आणि लॉकर सगळ्या बॅगा टाकायच्या आहेत. चला हे लॉकर भांडूपूर्वचे आमचे मित्र. हा 2022 आमचे भांडूपूर्वचे मित्र आराध्या वांगेकर आमच्यासोबत रिसॉर्ट आले आहेत. सौरभ आलेले आहेत आमच्यासोबत. इकडं आशिष भाई पाटील पाटील हा पाटील. बापचा बोंब्याबाई पप्पू सोलकर रुपयाबाई आणि बाकीचे हावरे सगळे पुढे जेवाय नाश्ता करायला गेलेले आहेत. बघा नाश्त्याला आज स्पेशल काय काय आयटम आहे इकडं पाटील रिसॉर्टला. पाटील नाश्ता काय आहे. पाव हा 3 पाव पाव 2 पाव
2 पाव इकडं. अरे कसं 2 पाव ठेवतो मला तू? हा 2 पाव. 2 पाव. अरे इकडं 2 पाव ठेव. अरे ह्याला कोणी शिकवा रे जरा. ते मार्केटमध्ये आणा गेला ना भाजी बिजी तो आपण जरा शिकून घे ना. बस झाला. लिंबू कांदा एक कांदा खपला. कांदा दे व्हायचा. कांदा व्हायचा. कांदा मोठ्या ह्याच्यामध्ये कांदा. ओके बस बस बस. कांदा असा खायचा नाही. वायशी हे दे. शेव दे. हां माझ्या इथे पण टाक कुठे वायशी शेव. हो पडला कोणतरी. अरे एवढी वायशी बोललो तर हां खाशील तर होशील. उसल मिसल काय आहे. वा फरक. पाटील तो वायशी दे. बस बस झाली. हा तू बोंबाट. हा नंतर इज्जत काढू ना आपण. आवड दिवस पडलाय. पोहे असे पोळे दे इकडं रे. घेतलेले आपण पाव पोहे मिसळ आणि गोड शिरा. आता नाश्ता करून टेस्ट बघूया नाश्त्याची कशी आहे. पहिल्यांदा हां 3 कॅडवाले. हा वैभव मी आणि अरे इकडे हा पण आहे. पहिले पोह्याची टेस्ट सांगू तुम्हाला काय आहे. किती आहे 10 पैकी 7 किंवा 6. हा मेन म्हणजे आमचा शिरा असतो. शिरा पण चांगला आहे. मावशीपेक्षा आमचा चांगला आहे. आणि मिसळपाव आपण ट्राय करूया. तू त्यांना बोलतात तिकडं जेवण चांगला नसतो काय नसतो. आज त्यांचा काय तर बघू. मिसळपाव झणझणीत आहे. हा पाणी हे उतरले रम. सो आता टेस्ट 1 नंबर आहे. नाश्त्याचा 1 नंबर टेस्ट आहे. नाश्ता करतो आणि तुम्हाला आता आम्ही पूलमध्ये एंट्री झालेली आहे. आणि इकडे आहे वेव पूल. वेवच्या काही वेव येत नाही आहे काला. इकडं बारक्या बोरांसाठी आहे जंगल वर्ड. आपली सगळी मोठी बोर आहे त्याच्यामुळं आता सगळे पाण्यामध्ये मोबाईल पाण्यामध्ये. चला हे आमचे सगळे जुने फंटर लोक. फुल मजा झाली आमच्या पोराची. वेपूलला वेपूल वेपूल वेपूल. पुसोलकर राईडसाठी तयार. बारक्या तयार. यस या पाण्यात त्यांना डुबवायची आहे. बाकी काय नाही विषय. या गोष्टी पाटी रिसॉर्टला आम्हाला आवडल्या की भाई हे जे बलून्स आहेत ना ते आपल्याला आणावं लागत नाही. ते लोक आणून देतात. सो आपला बलून आलेला आहे. चलो पाटी रिसॉर्ट मला नसं एन्जॉयमेंट चाललं आहे या राईडसाठी. 2 आवडी झाले. बेकार एन्जॉय केला आम्ही. चलो परत 3rd राऊंड. मला एक मिनिट. हे बारक्या जाशील आहे बारक्या. अरे पाव किलो वजन त्याचा ये बारक्या. पाव किलो वजन तुझा. चिओस जाऊ दे त्याला. गेला गेला गेला. अरे गेला. डोका आपटला. जाम डोका आपटला भाई. बेकार कसा होईल का परत
किती आहेत? 10 आहे, एक कमी आहे. दुपारची झाली आमची जेवणाची वेळ आणि रुपेश गेला. 10 कुपन आमच्या अरे रात्र राहू दे पण रुपेशला ना. काय काय जेवण आहे तो नॉनव्हेज आणि सगळा दाखवतो मी. टेन्शन घेऊ नका. पण बेकार लाईन लागली बघा, एवढी लाईन लागलेली आहे सगळी जेवायला. ही सगळी लाईन जेवायसाठी आहे. हे आमचं तिकीट आहे आपलं. हा हे तिकीट दाखव. तिकीट आहे. तिकीट दाखव. हे बघा. ओके लंच कुपन. ओके घरात एवढं जेवतोस का? दाबून जेवतोस का घरात? नाही ना. दाबून जेव. आपण पैसे दिले आहोत त्याच्यामुळे हा माझं कुपन आलेलं आहे. जेवायला ते चला. त्याला म्हणजे दुपारचे 2 वाजले आणि जेवायचा आपला टाइम झालेला आहे. जेवण आता काय आहे ते बघूया आपण जेवायला. खास पप्पू संकष्टी आहे ना? व्हेज पनीरचे तंगडे मोडणारच काय? व्हेज चिली आहे का? का भावा का आजचा दिवस आहे, खाऊन घे. तुला उद्या कापणार आहे आम्ही लोक. तर आता बघूया जेवायला काय काय आहे व्हेजमध्ये. नॉनव्हेजमध्ये सुद्धा बघूया काय काय यांचा आहे तो आपण जेवण. इकडे पाठी रिसॉर्टला सेटून ऐसा पप्पू सोलकर. इकडं आहे पुरी, 2 पुऱ्याचे भाऊस. इकडं आहे लिंबू. ये लोणचा ठेव बाला. ये लोणचा ठेव. हा लोणचा ठेव व्हायचा. एक पुरीच्या साईडला. हा थोडा सलाड. अशी साईडशी ठेव. हां बस बस बस. अरे आवरा सला घाला तर बस झालं ना भाऊस. या नल्या बस नल्या आलेल्या आहेत. जेवणात नल्या आपल्या पाहिजेत. आणि इकडं एक आहे खीर आहे. हो करक बाई. तो सगळं तर म्हणते आपलं जेवण झालेलं आहे आता. आणि आपण झालेलं आहे व्हेजसाठी 10 आउट ऑफ म्हणजे 10 पैकी 7 मार्क. 6 म्हणजे ओके ॲव्हरेज ओके. आणि जे नॉनव्हेज अरे तो तू ह्याचा काय चालू समजत नाही. हा बासुंदीला आईस्क्रीम बोलतोय. वैभवने आमचं नॉनव्हेज केलं. वैभव काय नॉनव्हेज कसं आहे? 10 पैकी किती? हा वैटवीन 10 पैकी किती सांग? 10 पैकी किती? 8 म्हणजे नॉनव्हेजसाठी 8, व्हेजसाठी 7. ठीक आहे डन. राईड केलं. सो आता पुन्हा एकदा फुल आपलं चालू होईल आणि आपल्याला लवकर बाहेर निघायचं कारण आपल्याला बाकीचे काम सुद्धा आहे त्याच्यामुळे. सो स्टेटून फुलमध्ये एन्जॉय करूया. जातो पण ते हे बस 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 बस. कसं माहिती आमची पोरं आहेत ना दुकानचं काय सोडत नाही. लय निश्चळ आहेत पोरं. स्टेटून पुन्हा पूलमध्ये. आशिष गावात आहे ना? आशिष गावात आहे ना? याला बोल आशिषचा आवाज यायला. आवाज कसा मुख्यासारखा देतोय. ह्याच्या आईला काय करत नाही काय तुम्हाला समजत नाही काय विषय आहे. भाई याचा काय करत आज मला काय समजत नाही विषय भाई. हरीकडे हरीकडे भारी. चला आता म्हणते फायनली आपला इकडचा रिसॉर्टचा प्लॅन आपला एंड झालेला आहे. कारण की दुपारचे वाजले 3:30 पावणेच्या झालेत. आणि आपल्याला पुढचा सुद्धा शूट आहे त्याच्यामुळे आपण इकडनं लवकर एक्झिट करतो. बट पाटील रिसॉर्ट बाई एक नंबर आहे. पाटील मंडेकडचे पाटील यांच्यामुळे आम्ही इकडे आले. पाटील रिसॉर्टला 10 आउट ऑफ 7 मस्त आहे. एक नंबर आहे. आम्ही आता इकडनं एक्झिट घेतो आहे कारण की आपल्याला पुढचं सुद्धा काम आहे त्याच्यामुळं. आणि इकडे पप्पू सोलकर हे सुद्धा गाववाले तिकडचे. मजा आली पोरांसोबत आज. थोडा एन्जॉय केला. सो आता आपला पुढचा प्लॅनला आपला निघायचा आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब कसा वाटतं ब्लॉग. आणि नक्की पाटील रिसॉर्टला आपला व्हिजिट करा. मराठी मस्त रिसॉर्ट आहे. एक नंबर आहे. एवढंच आम्ही तर नाराज झाले हो. हा बोलो त्याला कारण की सीन कसा झाला की त्याला आम्ही बोललो कोकणची आपली कुठली शक्तिधुराची त्याला गाणी लावायला सांगितली कोकणातली. तो बोलतो बाई ते नेटवर्क नाही वायफाय नाही. बोलला आमचा नेट आहे. त्याला समजलं नाही तर वायफाय नाही बोलतो. हा चुकीचा
काय शक्ती तेव्हा झाला पाहिजे कोकणातली गाणी, तर आम्ही त्याला बोललो लाव, त्याला समजला नाही, तो यांना लावला नाही, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत. ही गोष्ट झालेली आमच्यासोबत. तर बाकी काय ना, बाकी सगळं एन्जॉय केलेला आहे. गाणी बिणी सगळी हिंदी मराठी वाचतात आहेत त्याच्यामुळं. चला मंडळी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटतं. नवीन चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.